आयचे बजेट आमची फायनान्स मिनिस्टर श्रीमती निर्मला सीतारामन हांच्यांनी जे बजेट सादर केले ताज्या खातीर हांव फायनान्स मिनिस्टर श्रीमती निर्मला सीतारामन आनी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे खूब खूब अभिनंदन करता। हे जर बजेट पळयत जाल्यार सातत्यान आमी जे सदोदीत सांगता डबल इंजिनचे सरकार हे किसान शक्ती, गरीब कल्याण, महिला, नारी शक्ती आणि युवा शक्ती ह्या 4 कंपोनंटांक धरून आसा आणि प्रत्येक बजेटातलो प्रत्येक कंपोनंट जो आसा पळय ह्या 4 विशयाचेर आसा आणि ह्या बजेटाच्यो मेन थीम जी आसा ही तशी पळोवंक वचत जाल्यार एम्प्लॉयमेंट, स्किलिंग, MSME आणि मिडल क्लास ह्या थीम धरून आसा। प्रत्येक फावटी हेच विशय घेवन फुडें वयता आसतना माननीय मोदीजी आत्मनिर्भर भारत सगळ्याक सॅक्टरात जो आत्मनिर्भर जावपा जाय हो जो नारो दिल्लो तो तेंच्यांनी एग्रीकल्चर ह्या सॅक्टराचेर तेंच्यांनी भर दिला आनी ते करता आसतना ट्रान्सफॉर्मिंग एग्रीकल्चरल रिसर्च, ओके, नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी, आत्मनिर्भरता सगळी कडेन, त्याच बरोबर वेगवेगळ्या पद्दतीत प्राकृतीक शेती कशी जातली हाजेर तेंच्यांनी चड मोठ्या प्रमाणात भर दिल्लो आसा। दुसरो विशय जो एम्प्लॉयमेंट आनी स्किलिंग हाजेर सांगता आसतना म्हणजे PM's पॅकेजीत 3 वेगवेगळ्यो पद्दतीच्यो एम्प्लॉयमेंट पॅकेजूय दिल्या आनी ताज्या रिलेटेड ज्यो आसा पळय न्ही वेजीस आनी हे ते फायनलायज केल्ले आसा। स्किलिंग प्रोग्रामांतल्यान सांगता आसतना 20 लाख युवकांक 5 वर्सांच्या भितर ट्रेन करपाचें ठरयलां। 1000 इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स जी आसा पळय न्ही ती अपग्रेड जातली आनी तातूंतल्यान स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हाजेर भर दिता आसतना प्रत्येक तरणाटो जो स्किल जावपाक जाय ताजेर तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात भर दिला आणि हे सगळें करता आसतना म्हणजे प्रिपेरेशन फॉर द वुमन वर्कफोर्स, युवा वर्कफोर्स हाज्या खातीर म्हणजे इवन दो फॉर द सेल्फ एम्प्लॉयमेंट आमी जेका लोन अप टू द 7.5 लॅक्स, त्याच बरोबर मुद्रा लोन हेजी जी लिमीट जी आसा पळय न्ही ह्या लोन लिमिट्स जी आसा ही सगळ्याची वाडयल्ली आसा। इन्क्लुजीव ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि सोशल जस्टीस हाजेर चड मोठ्या प्रमाणात भर दिला। विकास भी और विरासत भी हे सांगता आसतना वेगवेगळे डेव्हलपमेंटल प्लॅन्स आमी जे एन्सिस्टर्स डेव्हलपमेंट्स जे आसा पळय न्हू हाज्या खातीर मोठ्या प्रमाणात एलोकेशन केल्लें आसा आणि तेय बी हाज्या फुडें अशाच पद्दतीच्यो वेगवेगळ्यो गजाली देशाच्या मुखार हाडपाचो सतत प्रयत्न केल्लो आसा। मॅन्युफॅक्चरींग आणि सर्वीस सॅक्टरात पयले फावटी आमी जेका म्हणटा हांव सदांच म्हणजे एप्रेंटिसशीप आनी इंटर्नशीप ह्या स्किमीचेर उलयतालो। ऑन द सेम लायन गव्हर्मेंटात पयले फावटी स्कीम इज प्रोवायडींग फॉर द इंटर्नशीप ऑपॉर्च्युनिटीज 500 टॉप इंडस्ट्रीज, कंपनीज हांकां सांगला 1 कोटी युवकांक 5,000 रुपया तांच्यांनी स्टायफंड दिवचो आणि 6,000 रुपया वन टायम दिवचे त्यांच्या CSRांतल्यान। म्हणजे जो वर्क कल्चर देशात वाडोवपाक जाय जो कन्सेप्ट आमी फाटल्या वर्साक एप्रेंटिसशीप, इंटर्नशीप म्हणून गोंयांत जवळपास 15,000 यूथ हे एप्रेंटिसशिपाच्या सकयल जॉईन जाले गव्हर्मेंटात, प्रायव्हेट सॅक्टरात आणि एक वर्क कल्चर डेव्हलप जालो आणि जेणे करून ते आता प्रायव्हेट सॅक्टरानूय कामाक वचपाक लागला। द सेम लायन इंटर्नशीप ऑपॉर्च्युनिटीज जी आसा पळय न्ही प्रायव्हेट सॅक्टरान ताका 5,000 रुपया मिनिमम दिवचे त्या हितूंतल्यान आणि त्याच बरोबर 6,000 रुपया वन टायम दिवचे हाज्या खातीर तेंच्यांनी जी आसा पळय ती इंटर्नशीप स्कीम ही इंट्रोड्यूस केल्या। म्हाका दिसता जेणे करून एक वर्क कल्चर जो आसा पळय न्ही हो खूब मोठ्या प्रमाणात थंयसर क्रिएट जातलो। अर्बन डेव्हलपमेंटाचेर भर दिता आसतना वेगवेगळ्यो न्यू सिटीज डेव्हलप करपा खातीर जेणे करून सिटीज डेव्हलपमेंटाचेर खूब मोठ्या प्रमाणात भर दिला। हावजिंग प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2 कोटी नवीन घरां बांदपाचो हो संकल्प माननीय मोदीजी दवरला। त्या खातीर गरीब आणि मिडल क्लास लोकांक हातूंतल्यान घरांय खूब मोठ्या प्रमाणात मेळटली। आमी सातत्यात एनर्जी सेक्युरिटी पळयता आसतना PM सूर्यघर योजना ही लॉन्च केली आणि PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत जवळपास 1.28 करोड्स लोकांक इनिशियल स्टेजीचेर PM सूर्यघर योजनेचो फायदो हो मेळटलो। गोंयांतूय बी आमी ऑलरेडी चालू केल्या। पोर्टलाचेर रजिस्ट्रेशन खूब मोठ्या प्रमाणात 600 लोकांनी PM सूर्यघर योजनेक रजिस्टर्ड केले। 32 लोकांनी PM सूर्यघर योजना घेतली। सेंट्रलाचो बेनिफीट प्लस स्टेटीचो बेनिफीट जो आसा पळय ह्या PM सूर्यघर योजनेक दिवपी थोडी राज्य आसा तितून आमचें गोंय राज्य आसा। स्टेटीतलोय बेनिफीट जो आसा पळय न्ही तो तांकां मेळटलो। आमी तातूंतल्यान मागीर एग्रीकल्चर पंप्स आनी हे जे आहा पळय न्हू ते दिवपा खातीर सुरवात केला।
खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचेर स्पेंडींग जे आसा पळय न्ही हे कंटिन्यू करता आसतना वेगवेगळे जे हायवेज आसतले, ब्रिजीस आसतले, अशा पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपा खातीर भर दिला. म्हणजे क्रोड्स ऑफ रुपीज जे आहा पळय न्ही हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपा खातीर मोडटले. ह्याच बरोबर इरिगेशन एंड फ्लड मिटिगेशन्स ह्या प्रोजेक्टांचेर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपा खातीर खूब मोठ्या प्रमाणात भर हो हे फावटी आसतलो. टुरिजम रिलेटेड म्हणजे देखो अपना देश ह्या अंतर्गत टुरिजम डेव्हलपमेंट करपा खातीर विदीन द कंट्री खूब मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर जो क्रिएट करचो पडटा ताजेर भर ह्या बजेटात दिल्लो आसा. आनी वीच इज फॉर द विकसीत भारत म्हणल्यार फुडल्या 25 वर्सांक आमच्या देशांतले न्ही तर इतर देशांतले लोक सुद्दां देश पळोवपाक येवचे आनी त्या खातीर आनी विकास बी और विरासत बी म्हणटा आसतना ओल्ड एन्सिस्टर्स अशा पद्दतीचे जे आशिल्ले ते नवीन इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपा खातीर खूब मोठ्या प्रमाणात जे आसा पळय न्ही ह्या टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चराचेर पुराय देशात वेगवेगळे कडेन म्हणजे टेम्पल्स कॉरिडोर हे जे आसा पळय न्ही हे नवीन तयार करपा खातीर घेतला. त्या खातीर हांव खूब खूब अभिनंदन करता. इनोव्हेशन रिसर्च एंड डेव्हलपमेंट हे करता आसतना वेगवेगळ्या इनोव्हेशन करपा खातीर रिसर्च करपा खातीर आनी मॅक्झिमम फंड्स एलोकेशन्स जे आसा पळय न्ही ह्या रिसर्च आनी इनोव्हेशन प्रोजेक्टा खातीर जे आसा पळय न्ही हे सेपरेटली तेच्यांनी दवरलेले आसा. आमी सातत्यात विकसीत भारत हेच्या नंतर रुरल आनी अर्बन लँड रिलेटेड एक्शन्स हेच्या सकयल म्हणजे तेंच्यांनी स्वनिधी ह्या स्किमीच्या सकयल तेंच्यांनी वेगवेगळ्यो स्किम्स आनी हे डेव्हलप केल्ल्यो. त्या खातीर परत एकदां म्हणजे वेगवेगळ्यो गजाली ह्यो रुरल डेव्हलपमेंटा खातीर डिजिटलायझेशन आसतल्यो, एस्टाब्लिशमेंट ऑफ द लँड रजिस्ट्री आसतली, ह्यो सगळ्यो गजाली बजेटात ह्या फावटी तेंच्यांनी प्रायोरिटी दिल्या. FDI आनी ओवरसीज इन्व्हेस्टमेंट हो प्रोसेस सिम्प्लिफायड केला जेणे करून FDI इन्व्हेस्टमेंट ही देशात खूब मोठ्या प्रमाणात जावची ती तोय बी खूब मोठ्या प्रमाणात प्रोसेस जो आसा पळय न्ही सिम्प्लिफाय केल्लो आसा. न्यू पेन्शन स्कीम ही इंट्रोड्यूस केल्या जेणे करून जे न्यू एम्प्लॉईज आसा त्यांच्या खातीर न्यू एम्प्लॉईज स्किम्स ही तांकां सुटसुटीत प्रमाणे घेवपाक मेळटली. टॅक्स प्रपोजलान जर पळयत जाल्यार तसो पळोवचत जाल्यार जो मिडल क्लास आनी एम्प्लॉईज आसा हाज्या खातीर टॅक्स प्रोसेस हो सिम्प्लिफायड केला. म्हणजे पयल्या 2.5 लाख पयलीं म्हणजे अप टू द 2.5 लाख रुपया पर्यंत टॅक्स नाशिल्लो तो आतां 3 लाखाचेर व्हेला. नेक्स्ट 2.5 ते 5 लाख रुपया पर्यंत तो आसा तो 7 लाख रुपया पर्यंत 5% व्हेला. हे सगळे कॅल्क्युलेशन पळयत जाल्यार सामान्य जो नोकरी करता त्या मनशाक 17,500 रुपया जो आसा पळय वो डायरेक्ट बेनिफीट जो आसा पळय टॅक्स बेनिफिटान मेळटा. ताज्या बरोबर स्टँडर्ड डिडक्शन्स जे पयलीं फक्त 50,000 रुपया ते आशिल्ले ते 75,000 रुपया वयता आसतना हांगा आनीक 25,000चो सेविंग हो सातत्यात ह्या बजेटात आमकां पळोवपाक मेळटा. म्हणून डिफेन्स, रुरल डेव्हलपमेंट, एग्रीकल्चर, होम अफेअर्स, एड्युकेशन, IT, हेल्थ, एनर्जी, सोशल वेलफेअर, कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अशा पद्दतीचे बजेट एलोकेशन पळयता आसतना एक विकसीत भारताचे विजन 2047 हे ह्या बजेटांतल्यान दिसता. आनी खरोखरूच देश म्हणजे ग्लोबल इकॉनॉमी जावपाच्या दृश्टान फक्त स्वप्न न्ही तर गांव पासून डेव्हलपमेंट कसो जावचो हाज्या खातीर केल्ले हे बजेट जे आसा. आमी जर मेजर एलोकेशन जर पळयत जाल्यार वेगवेगळ्या सॅक्टरा खातीर केल्ले म्हणजे मनरेगा पासून जो न्यूक्लियर पावर प्रोजेक्ट आसतले किंवा रिसर्च एंड डेव्हलपमेंट ह्या सगळ्या प्रोजेक्टा खातीर जर पळयत जाल्यार खऱ्या अर्थान म्हणजे विकसीत भारताचें स्वप्न हे साकार जातलें. हातूंतल्यान आमकां सगळ्या जाणांक माननीय मोदीजीन दाखयल्लें स्वप्न हे 100% विकसीत भारत हे साकार जातलें हेजी हांव विश्वास व्यक्त करता. आनी परत एकदां हांव केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन हिजें खूब खूब अभिनंदन करता की खूब बरें बजेट, सामान्यांक आधार दिवपी बजेट, त्याच बरोबर नारी शक्ती, युवा शक्ती, गरीब कल्याण आनी किसान शक्ती हे 4 मुद्दे फोकस करपी हे बजेट आसा. ह्या बजेटांतल्यान विशेष करून युवकांक बूस्ट मेळटलो आनी इंटर्नशीप, एप्रेंटिसशीप ह्या सारकेली स्कीम लॉन्च करता आसतना स्किलिंग, रिस्किलिंग कन्सेप्ट हो कन्सेप्टांतल्यान एक वर्क कल्चर डेव्हलप जातलो. आनी शेवटी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 6,000 ट्रायबल विलेजीस आयडेंटिफाय करपाचें ठरयलां आनी त्या 6,000 ट्रायबल विलेजीस ह्यो कश्यो बेगीन डेव्हलप जातल्यो आनी ते सॅच्युरेशन ऑफ द ऑल द स्किम्स ह्या हितूंतल्यान कशा पद्दतीन जातले
हाजेर तेंच्यांनी भर दिला. त्या खातीर आमच्यो गोंयांतले विलेजीस ह्या 6,000 विलेजींनी आसपाक शकता, जेणे करून सॅच्युरेशन ऑफ द 100% स्किम्स ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया हो करपाचो आमचो 60,000 विलेजीस 63,000 विलेजीस ह्यो टोटल ज्यो आसा पळय न्ही ह्यो आयडेंटिफाय करपाच्यो थारायल्या. त्या खातीर ह्यो 63,000 विलेजींतल्यान ट्रायबल विलेजींनी आमची विलेजीस गोंयांतल्यो विलेजीस आसतल्यो, जेणे करून 100% सॅच्युरेशन ऑफ द स्किम्स हातूंतल्यान जातली हो विश्वास हांव व्यक्त करता. आनी माननीय मोदीजी आनी श्रीमती निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर हांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. थँक्यू. पयली गजाल आसा, आमी रेल्वे खातीरय बजेट मांडलेलो आसा. अप्रॉक्सिमेटली 5,000 रेल्वे बजेटांत जे प्रोविजन केल्लें आसा तातूंतल्यान आमकां विश्वास आसा की कोंकण रेल्वे खातीरय तें मेळटलें. आनी जेन्ना जेन्ना आमी स्पेशल अशा पद्दतीची ग्रँट्स मागता ती बजेटान डायरेक्टली डिक्लेअर जायना, तेंच्या प्रोग्रामाच्या अंडर ते आमकां पयशे जे आसा सातत्यान दिता. हाज्याय पयलीं आमी पयशे जे आसा पळय गोल्डन आमचे 60th इयर्ली ऑफ लिबरेशन हे करपा खातीर 300 कोटी मागिल्ले, तेय पयशे आमकां दिले. नॅशनल गेम्स आमी करपा खातीर पयशे मागिल्ले, तेय दिले. आमकां विश्वास आसा एक्सपोजिशना खातीर आमी जे पयशे मागले तेय बी पयशे जे आसा पळय न्ही आमकां मेळटले. ताज्या भायर ओवरऑल इट इज एन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटा खातीर. तर ती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटा खातीर जे पयशाचे एलोकेशन्स केला तातूंतल्यान मागीर ते रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर आसूं न्ही किंवा रोड इन्फ्रास्ट्रक्चर आसूं न्ही तातूंतल्यान आमकां बजेट जे आसा पळय न्ही 100% मेळटलें हाची विश्वास आसा. आमी तशें पळोवंक वचत जाल्यार डावटेलिंग ऑफ द स्किम्स हो जो कन्सेप्ट आसा आनी वेरियस प्रोजेक्ट जे आमी एप्लाय करून स्कीम घेवपाचे आसता पळय न्ही त्या प्रोजेक्ट तशें जर पळयत जाल्यार फाटले फावटी हांव इन्फ्रास्ट्रक्चर आनी हातूंतल्यान वचना, बट रेस्ट ऑल जर पळयत जाल्यार एप्रॉक्सिमेटली डावटेलिंग आनी बाकीच्यो रेस्ट ऑल स्कीम इट इज एप्रॉक्सिमेटली 3,000 समथींग नियर टू द 3,000 crores ऑफ रुपीज हे जे आसा पळय हे स्किम्सच्या थ्रू हे आमी टॅप करपाक शकता. ते हे फावटी जे आसा पळय न्ही 3,000 कोटी रुपया पर्यंत जे बजेट जे आसा पळय न्ही हे वेगवेगळ्या स्किमींक म्हण वेगवेगळ्या प्रोग्रामांक म्हण हांव रोड इन्फ्रास्ट्रक्चर वचना, नॅशनल हायवे डायरेक्ट स्पेंड करता तितून वचना, बट ह्या सगळ्या हातूंतल्यान आमी मेळोवपाक शकता. सो 20,000 कोटीच्या बजेटात 3,000 कोटी रुपया सुद्दां जर आमकां मेळ्ळें टार्गेट दवरून इट इज अ बीग एमावंट. सर 100 इंडस्ट्रियल पार्क येवपाचे आहा तितून गोंयानूय येवं शकता. आफ्टर ऑल अशें जेन्ना इंडस्ट्रियल पार्क येता पळय न्ही ताका एक कॉम्पिटिशन आसता. फाटलेय फावटी आमी त्या कॉम्पिटिशनांत पार्टिसिपेट जाल्ले. ओके, दॅट डिपेंड्स अपॉन दॅट फुलफिलींग ऑफ क्रायटेरिया. त्या क्रायटेरियांत कोण फुलफील जाता तांकां तो मेळटा. इट इज अ टायम वील डिसायड.